विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। एवढंच काय तर राज्यातील काही बड्या नेत्यांसाठी 2024च्या विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते आणि यामध्ये छगन भुजबळांच्या कुटुंबासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते आणि त्यांच्याच घरामध्ये आता बंड होण्याची शक्यता वर्तवली जाते। बघूया एक रिपोर्ट। भुजबळांच्या घरात बंड होणार। समीर भुजबळ अजितदादांची साथ सोडणार। समीर भुजबळ तुतारी फुंकणार। छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। सध्या या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे सुहास कांदे हे आमदार आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा शिंदेच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच समीर भुजबळ हे बंड करण्याच्या तयारीत आहेत। समीर भुजबळ हे मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत। समीर भुजबळ हे नाशिक लोकसभेचे माजी खासदार आहेत। 2014 आणि 2019 या लोकसभा निवडणुकीमध्ये समीर भुजबळ यांचा पराभव झाला होता। राष्ट्रवादीतील फुटीनंतर समीर भुजबळ अजित पवार गटात गेले। समीर भुजबळ हे अजित पवार गटाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायला इच्छुक आहेत। नांदगावचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि भुजबळ कुटुंबीय यांच्यातला राजकीय संघर्ष नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय। नांदगावमध्ये मागील निवडणुकीत सुहास कांदेंनी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता, परंतु यंदा पंकज भुजबळ यांच्या ऐवजी समीर भुजबळ तिथून लढायच्या तयारीत आहे। महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास समीर भुजबळ हे अपक्ष निवडणूक लढवणार अशी माहिती सुद्धा मिळते, किंवा ऐन निवडणुकीच्या तोंडावर समीर भुजबळ हे शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेण्याची चर्चा सुद्धा सुरू आहे। राज्याच्या राजकारणात काका पुतण्याचा संघर्ष हा बहुचर्चित असा आहे। निवडणुका आल्या की हा संघर्ष उफाळून निघतो। यामध्ये अनेक कुटुंबांमध्ये दुफळी निर्माण झालेली आपण पाहिली आहे। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांच्या घरातही बंड व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नांदगाव मधून समीर भुजबळ अपक्ष लढणार की अपक्ष रिंगणात उतरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास।